बीडीसीवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय 23वा. श्री गणेशाय नमः. विन्वी शिष्य नामांकित सिद्धासी असे पुसत. पुढील कथा विस्तारत. निरोपावे दातारा सिद्ध म्हणे एक बाळा. श्री गुरुची अखिल लीला तोची विप्र प्रगट करिता झाला. वांज महर्षी वर्ते ज्याचे गृही त्या गावी येरे निवशी शार मृतिका भाव्याशी मागो आले महिषाशी द्रव्य देऊ म्हणते. विप्र म्हणे त्याशी निदो आपली दुभती म्हशी दावी तसे सगळीकांशी शिर भरणे दोन्ही केली करती विस्मय सकळ जन म्हणती वांज दंतहीन काल होती नाकी खून व्यसन रज्जू अभिनव नव्हती गर्भवांज महर्षी कास म्हणते दुभे कैशी वार्ता फाकली विस्तारेशी तया ग्रामाधिपती प्रती विस्मय करुणी तये वेळी अधिपती आला तयाजवळी नमन करुणी शरण कमळी पुसत असे वृत्तांत विप्र म्हणे तयाशी असे संगमी संन्याशी त्यांची महिमा आहे ऐसी होईल त्रिमूर्तीचा अवतार नित्य आमच्या मंदिराशी येथे श्री गुरु भिक्षेशी वरून होतो कालचे दिवशी शिर आपण मागितले वांज म्हणता रागवूनी म्हणे शिर देहा जाऊनी बाकी त्याची निघता मुखातून कामधेनू परी झाली विप्रवचन परिसून गेला तो राजा धावूनी सर्व दळ शृंगारुनी आपले पुत्र कलत्र सहित लोटांगणी श्री गुरुशी जाऊनी राजा भक्तीशी नमन केले साष्टांगेशी एक भावे करून या जय 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 जगद्गुरु त्रैमूर्तीचा अवतारू तुझी महिमा अपरंपरू अशक्य आम्हा वर्णिता नेनो आम्ही द्वंदमती माया मोह अंधकार वृत्ती तू तारक जगत ज्योती उद्धरावे आपणायाते अविद्या माया सागरी बुडालो असे अघुरांधारी विश्वकर्ता तारी तारी म्हणून चरणी लागला वर्णव्या तुझी महिमा स्तोत्र करता अशक्य आम्हा तुझी रक्षिता केशवमा चिन्मयात्मा जगद्गुरु संतोषिनी श्री गुरुमूर्ती तया रायाती पुस्ती आम्ही तापसी असू येती अरण्यवास करीतसो करीतसो काय कारण आम्हापाशी येणे तुम्ही संभ्रमेशी कलत्र पुत्र सहितेशी कवन कारणे सांग मज ऐकून श्री गुरुची वचन राजा विनविकर जोडून तू तारक भक्तजना अरण्यवास काय असे उद्धराव्या भक्तजना की जे अवतार नारायणा वसे जैसे भक्त मना संतुष्टावे तेने परी ऐसे तुझी विद्रख्याती वेदपुराणे वाखानिती भक्तवत्सल तुझी मूर्ती विनंती माझी परिसावी गाणगापूर महास्थान स्वामी करावे पावन नित्य येथे अनुष्ठान वास करणे ग्रामात मठ करून येते स्थानी असावे आम्हा उद्धारुणे म्हणून लागे श्री गुरुचरणी भक्तिपूर्वक नरेश्वर श्री गुरु म्हणे विचारती प्रगट होणे आली गती क्वचित काळ येणे रीती वसने घडे त्या स्थानी भक्तजन तारणार्थ पुढे असे कारणार्थ राजयाचे मनोर्थ पूर्व म्हणते त्यावेळी ऐसे विस्तारुणी मानसी निरूप देती नराधिपाशी जैसी तुझी मानसी भक्ती असे तैसे करी श्री गुरुवचन ऐकोनी संतोष झाला बहुमनी बैसवनी सुखासनी समारंभे निघाला नाना परिचय वाद्य यंत्रे गीतवाद्य मंगळतुरे मृदंग टाळनेर करे वाजदाती मनोहर यानी छत्रपातकेशी गजतुरंग शृंगारेशी आपले पुत्र कलत्रेशी सवे चालती सेवा करीत वेदघोष द्विजबरी करता ते नानापरी वाखांती बंदिकारी विद्रतया त्रैमूर्तीचे येणे परिग्रामाप्रती श्री गुरु आले अतिप्रीती अनेक परी आरती घेऊन आले नगर लोक ऐसा समारंभ थोर करता झाला नगरेश्वर संतोषिनी श्री गुरु प्रवेशले नगरात त्या ग्रामे पश्चिम दिशी असे अश्वत्थ उन्नतीशी तयाजवळी गृहऋषी असे एक भयानक त्या वृक्षावरी एक ब्रह्मराक्षस भयानक वसत असे तेथे एक समस्त प्राण्यांस भयंकर ब्रह्मराक्षस महाक्रूर मनुष्य मात्रांकरी आहार त्याचे भय असे थोर म्हणून वस गृह देते श्री गुरुमूर्ती तया वेळी आले त्या वृक्षाजवळी ब्रह्मराक्षस तत्काळी येऊनी चरणी लागत असे कर जोडून श्री गुरुशी विनवत असे भक्तीशी स्वामी माते तारी तारी येसी घोरांतरी बुडालो तुझे दर्शन मात्रेशी गेले माझे आचौदोशी तू कृपाळू सर्व भूतांची उद्धारावे आपणाते कृपाळू मूर्ती श्री गुरु त्याचे मस्तकी ठेविती करू मनुष्यरूपे होणी येरू लोळत असे चरण कमळे श्री गुरु म्हणते तयाशी त्वरित जाई संगमाशी स्नान करता मुक्त हुजी पुनरावृत्ती नव्हे तुझे श्री गुरुवचन ऐकून करी राक्षस संगमी स्नान कलेवर सोडून मुक्त झालं तश्याने विस्मय करीती सकळ लोक म्हणती होईल मूर्ती एक हरी अज पिनाक हाची सत्य होईल राहिले श्री गुरु तया स्थानी मठ केलं तशाने नराधिपशी शिरोमणी भक्तिभावे पूजत असे श्री गुरु नित्य संगमाशी जाती अनुष्ठान कालासी नराधिप भक्तीशी सैन्यासहित आपण जाय मध्यान्हकाळी परियेशी श्री गुरु येती मठाशी सैन्यासहित आनंदेशी नमन करी नराधिप एखादे समय श्री गुरुनाथ बैसवी आपल्या आंदोलिकेत सर्व दळ सैन्यसहित घेऊन जाय वरांतरा भक्त वसल श्री गुरुमूर्ती भक्ताधीन आपण असती जैसा संतोष त्याची चित्ती तेने परी राहटते देखा समारंभ होय नित्य एकती लोक समस्त प्रकाश झाला लौकिकमते ग्रामांतरी जैसे सगळे जन कुमसी ग्रामाशी होता एक तापसी त्रिविक्रम भारती नाम त्याशी वेदतेने जाणत असे मानसपूजा नित्य करी सताध्याय नरहरी त्याने ऐकले गंगापुरी असे नरसिंह सरस्वती एके त्याची चरित्रलीला म्हणे तांबिक कळा
हा काय खेळ चतुर्थाश्रमाला म्हणून म्हणे निंदा करी. ज्ञानमूर्ती श्री गुरुनाथ सर्वांच्या म्हणीचे जाणत यतीश्वर निंदा करीत म्हणून ओळखे मानसी सिद्ध म्हणे नामांकित पुढे अपूर्व झाली कथा मन करुणी सावधानता एक चित्ते परिसावे इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरे श्री नृसिंह सिरुतपख्याने सिद्ध नामधारक संवादे ब्रह्म राक्षस मुक्त करणम नाम त्रयोविंशोऽध्यायः. श्री गुरुदेव दत्तात्रेय नमस्तु. श्री गुरुदेव दत्त.